नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलित मागासवर्गीय लोकांच्या काळजाचा विषय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जरी घेतलं तरी त्यांची छाती गर्वाने फुगून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य इतकं मोठं आहे की त्याला आपण कशातच मूल्यमापन करू शकत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे संपूर्ण विश्वासाठी असणारे एक आदर्श व्यक्तिमत्व. आणि त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यांबद्दल जर आपण कधी बोलायला गेलं तर जगामधील जेवढेही महापुरुष आहेत त्यांना एका बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी ठेवायची, तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती गायली गेलेली गाणी जास्तच भरतील. जगातील एकमेव असे ते महापुरुष आहेत की त्यांच्यावरती इतके गाणी लिहिण्यात आले. परंतु त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं गाण्यासाठी लता मंगेशकर यांनी नकार दिला होता असं सांगितलं जातं. तर त्याच कारण काय असावं असे यावरती बोलत असताना वेगवेगळे तर्क वितर्क लावले जातात. कोणी सांगतं की त्यांच्यामध्ये असणारा ब्राह्मणी ॲटिट्यूड व त्यासोबत आपण एका दलित माणसाचं किंवा एका मागासवर्गीय माणसाचं गाणं का गायचं, आपण तर भारत देशाच्या गानकोकिळ आहोत, मग आपण त्यांचं गाणं का गायचं असे प्रश्न त्यांच्या मनात येत असतील. म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं गाण्यास नकार दिला. परंतु त्या कदाचित हे विसरले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त भारताला राज्यघटना किंवा भारतीय संविधानच नाही दिलं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या या भारतामध्ये जो $1 आणि डॉलर म्हणजे USची जी करन्सी आहे यांचं मूल्यमापन कसं करायचं हे देखील त्यांच्याच विचारश्रेणीतून ठरलेलं आहे. आणि त्याचसोबत या भारताची जी रिझर्व्ह बँक असेल किंवा त्याचसोबत महावितरण असेल आणि अशा अनेक गोष्टींचं जे संस्थापक किंवा जे काही निर्माण झालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारश्रेणीतूनच निर्माण झालेलं आहे. परंतु तरी देखील त्यांचं गाणं गाण्यास का नकार दिला असेल हा प्रश्न आजही उपस्थित राहतो. आणि यावरती तुमचं मत काय खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.